उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी टाकळी पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अतिशय उत्साह आहे. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल याची मला खात्री आहे. युतीबाबत अनेक बैठका झाल्या नाही झालेलं आहे ना, झालेलं आहे, झाली युती झालेली आहे. तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर निश्चितपणे तुमच्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल. त्या पद्धतीने तुम्ही नगरपालिकेला सर्व विरोधक एकत्र करून आज सत्ता आणली, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये चित्र दिसेल. आणि निश्चितपणे या ठिकाणी सगळा परिवार म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळेजणच एकत्र आहोत. नगरपालिकेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन आम्ही ताकदीनं निवडणूक लढवलो, त्याच पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्ही सगळेजण ताकदीनं निवडणूक लढवून या ठिकाणी निश्चितपणे पंढरपूरची पंचायत समिती असेल, मंगळवेढ्याची पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, निश्चितपणे या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजयी येतील याची मला खात्री आहे. कल्याणराव काळे यांची भूमिका वेगळी आहे असं समजतं, तर गणेश पाटील हे परिचारकाच्या जावणीला बांधले गेलेत अशी देखील चर्चा आहे. नाही, याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला आज अर्ज भरायची शेवटची मुदत आहे. अर्ज काढायची 27 तारीख मुदत आहे. या ठिकाणी निश्चितपणे सगळेजणच या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ताकदीने आम्ही लढवू याची मला खात्री आहे. कल्याणराव काळे म्हणतात की विठ्ठल परिवार एक संघ होण्याची खात्री वाटत नाही, विठ्ठल परिवार एक संघ आहे. नगरपालिकेमध्ये सगळ्या जनतेला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की विठ्ठल परिवार एक संघ आहे आणि एक संघच राहील. आपण फिरतोय ग्रामीण भागातून काय मूड काय वाटतं? नाही, निश्चितपणे या ठिकाणी जनता आमच्या पाठीशी आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्व जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल, मतदान करेल आणि निश्चितपणे या ठिकाणी बदल घडेल याची मला खात्री आहे. नगरपालिकेप्रमाणे 100% ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय मिळाला, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्हाला विजय मिळेल याची मला खात्री आहे. बापू, नगरपालिकेच्या अनुषंगाने एक प्रश्न, भालके गटाचे काही नगरसेवक हे विरोधकाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सगळे खोटं आहे, दिशाभूल करणारी बातमी आहे. आमचे सगळे 11 नगरसेवक, आमच्या नगराध्यक्ष, आमची सगळी आघाडी, आम्ही सगळेजण एक संघ आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की धुळीचं प्रमाण कमी झालं आहे. आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतो आहे आणि चांगलं काम करत असताना काही लोकांना पुढसूळ उठलेलं असतं आणि त्या माध्यमातूनच काही गोष्टी अफवा पसरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी मी खात्रीशीर सांगतो की पंढरपूर नगरपालिकेची आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले सगळे 11 नगरसेवक, नगराध्यक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. एकमेकाला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही कारभार करतो आहे आणि या ठिकाणी जनतेने ज्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक आम्हाला आशीर्वाद दिला आहे, त्या जनतेच्या अपेक्षाला आशेला आम्ही कसल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही सगळेजण एकत्र राहून या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास करू अशी ग्वाही मी तुम्हाला या माध्यमातून देतो. नाराजी कुठं नाही नगरसेवक? बिलकुल नाराजी नाही. तुम्हाला असं काय नाराज वाटतंय का की कुठेही काही नाराजी नाही. सगळे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. ज्या पद्धतीने आपण एकत्र आणली ती सगळी तुमच्याकडे एका वेगळ्या विश्वासाने बघतात, ती कसं राहील? नाही, सगळे आम्ही एकत्रच आहे. या अफवा कसं आहे, राजकारणामध्ये काय लोकांचं अफवा पसरवून त्या ठिकाणी गैरसमज पसरवून देण्याचं किंवा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करत असतात, परंतु त्यांचे स्वप्न अशी कधीही पूर्ण होणार नाहीत. पंढरपूरच्या सगळ्या जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि आम्ही 5 वर्ष सलग जनतेची सेवा करत राहू ही मला खात्री आहे. वडार समाजाची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे उपनगराध्यक्षपदी. नाही, याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण न करता त्या ठिकाणी ज्या माणसाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाकडनं संधी दिली जात असते, योग्य अशा माणसाला त्या ठिकाणी संधी दिली जात असते. त्यामुळे इथं जातीपातीचं राजकारण किंवा असं काही विषय नाही.